Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 16.2 of chapter number 16 surface area and volume from 8th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 110 आणि 111 वर प्रॅक्टिस सेट 16.2 दिलेला आहे. यामध्ये टोटल 4 क्वेश्चन्स आहेत आणि हे सगळे क्वेश्चन्स सिलेंडरवर आधारित आहेत. थांबा, आपला कुकिंगचा गॅस सिलेंडर नाही हो. शेप माहितीये ना तुम्हाला, सिलेंडर शेप. हे पहा, अशा प्रकारचा असतो सिलेंडर शेप. या सिलेंडर शेपवर आधारित आहेत. आपल्याला प्रॅक्टिस सेट 16.2 मध्ये सिलेंडर शेपचा एरिया कसा फाइंड आउट करायचा ते अभ्यासायचं आहे. चला तर मग पटकन नेहमीप्रमाणे आपण जसे आपल्या आधी बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून घेत असतो आणि मग आपला प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करत असतो, त्याचप्रमाणे आता सुद्धा आपण आपल्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून घेऊयात आणि मग प्रॅक्टिस सेट मधील सगळे क्वेश्चन्स अतिशय सोप्या पद्धतीने कसे सॉल्व्ह करायचे आहेत ते अभ्यासूयात. तर हे पहा, हा आहे सिलेंडर शेप. सिलेंडर शेप मध्ये टोटल किती पार्ट्स असतात माहितीये का? हे पहा, तुम्हाला वेगवेगळ्या थिंग्स तुम्ही डे टू डे लाईफ मध्ये ऑब्झर्व केल्या असतील ज्या सिलेंडर शेपच्या आहेत, जसं की वॉटर बॉटल, पेन पॉट, अशा प्रकारचा टीन, तुपाचा डब्बा वगैरे असतो की नाही, किंवा कॅन्डल सुद्धा असते. काय शेप आहे या सगळ्या वस्तूंचा? सिलेंडर. व यांचा जर एरिया तुम्हाला मेजर करायचा असेल तर तो कसा करणार? तर हे पहा, पुन्हा या इकडे शेपकडे. या शेपमध्ये 3 पार्ट्स आहेत. एक हा वरचा पार्ट, बरोबर, जो की सर्कल असतो. आता ही मेणबत्तीच घ्या ना तुम्ही, कॅन्डल घ्या, वरचा सर्कल असतो, खाली एक सर्कल असतो, हो की नाही? मग या सिलेंडर मध्ये वर एक सर्कल असतो, सो सर्क्युलर बेस वरचा, खालचा सर्क्युलर बेस, हे की नाही? आणि हा असा कर्व्ड शेप असतो सिलेंडरचा, सो कर्व्ड सरफेस. किती असतात पार्ट्स सिलेंडर शेप मध्ये? 3 पार्ट्स असतात. वरचा सर्क्युलर बेस, खालचा सर्क्युलर बेस आणि हा जो मधला असतो तो कर्व्ड सरफेस असतो. मग आता याचा जर आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा असेल, सरफेस एरिया, याचा जर आपल्याला सरफेस एरिया फाइंड आउट करायचा असेल तर तो कसा फाइंड आउट करणार? हे पहा, वर आणि खाली सर्कल आहेत सिलेंडरच्या आणि हा मध्ये कर्व्ड सरफेस आहे, बरोबर. सो कर्व्ड सरफेस एरिया आपल्याला काय करावं लागेल? आधी हा जो कर्व्ड सरफेस एरिया आहे तो फाइंड आउट करावा लागेल आणि मग नंतर वरचा आणि खालचा हे जे 2 सर्कल्स आहेत त्यांचा एरिया फाइंड आउट करावा लागेल. मग जाऊन आपल्याला मिळणार आहे टोटल सरफेस एरिया ऑफ दिस सिलेंडर. आलं लक्षात? मग आता हा कर्व्ड सरफेस एरिया कसा फाइंड आउट करणार बरं? कर्व्ड सरफेस एरिया फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला लागणार आहे वरच्या सर्कलचा रेडियस, त्याचबरोबर खालच्या सर्कलचा रेडियस. जर क्वेश्चन मध्ये वरच्या सर्कलचा रेडियस दिला असेल तर जितका रेडियस हा या सर्क्युलर बेसचा आहे तितकाच रेडियस खालच्या सर्क्युलर बेसचा असणार आहे, बरोबर. त्याचबरोबर आपल्याला या दोन्ही सर्कलच्या सेंटर पॉइंटला जॉईन करणारी जी लाईन आहे ना, त्याला काय म्हणणार आपण? हाईट. सो कर्व्ड सरफेस एरिया फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला रेडियस हवा आहे आणि हाईट हवी आहे. क्वेश्चन मध्ये जर आपल्याला कर्व्ड सरफेस एरिया फाइंड आउट करायला सांगितला तर आपल्याकडे कोणती कोणती इन्फॉर्मेशन हवी आहे? रेडियस आणि हाईट. कारण या दोघांच्या मदतीनेच आपल्याला कर्व्ड सरफेस एरिया फाइंड आउट करता येणार आहे. आणि फॉर्म्युला सुद्धा आपल्याला तेच सांगतो. कर्व्ड सरफेस एरियाचा फॉर्म्युला काय आहे? आता हा जो फॉर्म्युला मी तुम्हाला सांगणार आहे तो बाय हार्ट लर्न करायचा आहे. फक्त एवढंच काम करायचं आपल्याला. फॉर्म्युला काही तयार करत बसायचं नाहीये, लर्न करायचंय. साधी सोपी गोष्ट आहे. काय फॉर्म्युला आहे? तर हे पहा, फॉर्म्युला आहे 2 पाय आर एच. 2 तर ऑलरेडी यामध्ये आहे, पाय ची व्हॅल्यू 22/7 आपल्याला माहित आहे, रेडियस क्वेश्चन मध्ये दिलेला असणार, हाईट क्वेश्चन मध्ये दिलेली असणार आहे. मग व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या या फॉर्म्युल्यामध्ये की आपल्याला कर्व्ड सरफेस एरिया आपोआपच मिळून जाणार आहे. आता टोटल सरफेस एरिया कसा फाइंड आउट करणार? तर त्यासाठीचा सुद्धा फॉर्म्युला आहे. क्वेश्चन मध्ये रेडियस तर दिलेलाच असणार आहे, हो की नाही? आता आधी आपण फॉर्म्युला समजून घेऊयात. टोटल सरफेस एरिया, टोटल सरफेस एरिया सिलेंडरचा फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय हवंय? कर्व्ड सरफेस एरिया हवा आहे. सो कर्व्ड सरफेस एरिया आपण इथे राईट करून घेऊयात. त्यानंतर काय हवं आहे? मी तुम्हाला सगळ्यात आधी काय सांगितलं की सिलेंडर मध्ये 3 पार्ट्स असतात, वरचा सर्क्युलर बेस, खालचा सर्क्युलर बेस आणि कर्व्ड सरफेस, हो की नाही? मग कर्व्ड सरफेसचा फॉर्म्युला आपल्याकडे इथे आहे. मग
आणखी कसला लागणार आहे तर वरच्या सर्कलचा एरिया, बरोबर. सो वरच्या सर्कलचा एरिया काय आहे पाय आर स्क्वेअर. सर्कलचा एरिया फाइंड आउट करण्यासाठीचा फॉर्म्युला लर्न आहे ना तुम्हाला, पाय आर स्क्वेअर. मग आता इथे हा वरचा झाला, खालच्या सर्कलचा काय येणार आणखी एकदा पाय आर स्क्वेअर. ओके, आता पुढे काय करायचंय हे पहा. इथे 2 पाय आर एच ऍज इट इज प्लस 2 वेळा पाय आर स्क्वेअर आहे म्हटल्यावर काय येणार 1 पाय आर स्क्वेअर प्लस 1 पाय आर स्क्वेअर किती झाले 2 पाय आर स्क्वेअर. राईट. आता पुढे काय, यामध्ये जे जे कॉमन आहे ते आपण बाहेर काढायचंय आणि जे कॉमन नाही त्याला ब्रॅकेटच्या आतमध्ये राईट करायचं. सांगा बरं कॉमन काय आहे दोघांमध्ये 2 कॉमन आहे, बरोबर. म्हणजे हा 2 बाहेर निघणार आहे. मग पाय कॉमन आहे, पायला सुद्धा बाहेर काढायचं. आर कॉमन आहे का तर हे पहा, इथे एक आर आहे आणि इथे आर स्क्वेअर. आर स्क्वेअर म्हणजेच काय आर इंटू आर, हो ना. म्हणजे इथला एक आर आपल्याला बाहेर काढता येईल आणि इथला, हो की नाही. हा आर आणि हा आर कॉमन आहे. सो हे 2 आर कॉमन आहेत. आता जे जे कॉमन आहे त्याला आपण बाहेर राईट करूयात 2 पाय आर. ब्रॅकेटच्या आतमध्ये काय रिमेनिंग राहणार, इथला एक एच प्लस इथला एक आर. सो एच प्लस आर ब्रॅकेट क्लोज. हा झाला आपला टोटल सरफेस एरिया फाइंड आउट करण्यासाठीचा फॉर्म्युला. या वरच्या 2 स्टेप्स म्हणजे हे फॉर्म्युल्याचं डेरिव्हिजन तुम्ही लक्षात नाही ठेवलं तरीही चालणार आहे. आपल्याला महत्वाचं काय आहे इथे, सिलेंडरचा जर आपल्याला कर्व्ड सरफेस एरिया फाइंड आउट करायला सांगितला तर त्याचा फॉर्म्युला आहे 2 पाय आर एच. आणि जर सिलेंडरचा टोटल सरफेस एरिया फाइंड आउट करायला सांगितला तर फॉर्म्युला आहे 2 पाय आर इंटू एच प्लस आर. क्लिअर. चला आता सगळ्या गोष्टी क्रिस्टल क्लिअर आपल्या डोक्यामध्ये फिट झालेल्या आहेत. आपण प्रॅक्टिस सेट 16.2 सॉल्व्ह करायला आता रेडी आहोत. सो फर्स्ट क्वेश्चन लेट्स रीड. In each example given below, radius of base of a cylinder and 2 times इथे प्रिंटिंग मिस्टेक मुळे झालेला आहे, its height are given. काय काय दिलेला आहे, सिलेंडर शेपचा रेडियस दिलेला आहे, रेडियस ऑफ बेस, आणि काय दिलेला आहे हाईट दिलेली आहे, and its height are given. Then find the curved surface area and total surface area. आता इथे आपल्याकडे सिलेंडरचा रेडियस आहे, हाईट आहे. आपल्याला 2 गोष्टी फाइंड आउट करायला सांगितलेल्या आहेत, सिलेंडरचा सरफेस एरिया आणि सिलेंडरचा टोटल सरफेस एरिया. दोन्हीचे फॉर्म्युले आपण बाय हार्ट आता समजून घेतलेले आहेत, बाय हार्ट आता लर्न करायचे तुम्ही. सो चला हे पहा, आपला हा फर्स्ट सब क्वेश्चन सिलेंडर. आता इथे काही फर्स्ट आणि सेकंड क्वेश्चन मध्ये आपण डायग्राम नुसार समजून घेऊयात आणि मग नंतर विदाउट डायग्रामच आपण आपले क्वेश्चन सगळे सॉल्व्ह करणार आहोत. हा सिलेंडर शेप आहे. सिलेंडर शेपचा आपल्याला काय दिलेला आहे, रेडियस दिलेला आहे, काय आहे 7 सेंटीमीटर्स. आता वरच्या बेसचा रेडियस 7 सेंटीमीटर आहे म्हटल्यावर खालच्या बेसचा रेडियस सुद्धा 7 सेंटीमीटरच असणार आहे. आणि काय दिलेलं आहे, हाईट दिलेली आहे, किती दिलेली आहे 10 सेंटीमीटर्स. कर्व्ड सरफेस एरिया फाइंड आउट करायला सांगितलेला आहे आधी आणि मग टोटल सरफेस एरिया. सो चला आधी कर्व्ड सरफेस एरिया फाइंड आउट करूयात. त्यासाठीचा फॉर्म्युला आताच पाहिला ना 2 पाय आर एच. 2 ऍज इट इज येणार, पायची व्हॅल्यू 22/7. आर दिलेला आहे क्वेश्चन मध्ये 7 सेंटीमीटर्स, राईट. हे पहा आर 7 सेंटीमीटर्स, सो 7. आणि एच सुद्धा दिलेला आहे, एच म्हणजे हाईट किती आहे 10 सेंटीमीटर्स, सो इंटू 10. आता हे पहा हा 7 आणि हा 7 कट होऊन जाणार, 7 1 जार 7, 7 1 जार 7. 2 इंटू 22 किती झाले 44. 44 इंटू 10 किती होणार, इझी आहे कॅल्क्युलेशन, 440. आता हे पहा कर्व्ड सरफेस एरिया फाइंड आउट करत आहोत. जेव्हा कधी कोणत्याही शेपचा आपण एरिया फाइंड आउट करत असतो तेव्हा स्क्वेअर राईट करणं कंपल्सरी असतं. आणि आता युनिट काय सेंटीमीटर आहे ना इथे, सो इथे सेंटीमीटर राईट करून टाकायचं. हा झाला कर्व्ड सरफेस एरिया. आता टोटल सरफेस एरिया फाइंड आउट करायचा आहे सिलेंडरचा, हो की नाही. सो टोटल सरफेस एरिया इज इक्वल टू फॉर्म्युला 2 पाय आर इंटू एच प्लस आर. व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून टाकूयात. 2 ऍज इट इज, पायची व्हॅल्यू 22/7. आर किती आहे, आर 7 आहे. हे पहा आर 7 आहे. सो लेट्स राईट हिअर 7 ब्रॅकेट ओपन. एच किती आहे, एच म्हणजे हाईट 10 प्लस आर, आर किती आहे, आर आहे 7.
ओके, आता इथे 7 मी ऑलरेडी आधीच कट करून टाकलं, मला खूप घाई झाली होती. 7 दिसलं, चला कट करून टाका, आहे की नाही. सो 7 इथे कट होणार, इथे हा वरचा 7 कट होणार. 2 into 22 किती 44. सो 44 राईट करूयात खाली 44 आणि ब्रॅकेट सॉल्व्ह करा. 10 plus 7 किती झाले, 10 plus 7 17. सो इंटू 17. आता इथे इंटू कसं आलं हा काही मुलांना प्रश्न येऊ शकतो, इथे मल्टिप्लिकेशनचं साईन कसं काय आलं. पण हे पहा, इथे जर कोणतंच साईन नाहीये, हे पहा इथे सुद्धा आपल्या फॉर्म्युलामध्ये कोणतंच साईन नाही म्हणजे मल्टिप्लिकेशनचं साईन आहे. ओके, मग हे आपण सॉल्व्ह केल्यानंतर इथलं जे साईन आहे ते सुद्धा मल्टिप्लिकेशनच आहे. ब्रॅकेटमध्ये आपण ऍडिशन केली, मग इथे 42 into 17 आलेलं आहे. आता 42 ला 17 ने मल्टिप्लाय करायचे आपल्याला. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर प्रोडक्ट आपल्याला मिळतं 748. लेट्स राईट हिअर 748. एरिया फाइंड आउट केलेला आहे आपण सिलेंडरचा, सो स्क्वेअर राईट करणं कंपल्सरी. त्यानंतर युनिट सेंटीमीटर्स. सो हा झाला या सिलेंडरचा टोटल सरफेस एरिया. पाहिलं किती इझी आहे, डिफिकल्ट आहे का काही, अजिबात नाही. काय करायचंय फक्त हे जे फॉर्म्युले आहेत दोन्ही ते व्यवस्थित लर्न करायचं. आता तुम्ही म्हणाल फॉर्म्युले फॉर्म्युले फॉर्म्युले, किती फॉर्म्युले, पूर्ण टेक्स्टबुक भर फॉर्म्युलेच आहेत. मग त्यासाठी तुमचा गोंधळ होऊ नये म्हणून तुम्ही व्यवस्थित एक चार्ट पेपर तयार करायचा आहे. चार्ट पेपरवर प्रत्येक शेप तुम्ही ड्रॉ करायचा आहे आणि त्याचे फॉर्म्युले त्याच्या खाली राईट करायचे आणि ते तुम्ही जिथे अभ्यासाला बसता तिथे भिंतीवर लावायचंय. रोज तुम्ही एकदा रीड करायचंय, आपोआप तुमचे लर्न होऊन जाणार आहेत. सो टेन्शन की कोई बात ही नाही. चलो सेकंड पाहूयात. रेडियस दिलेला आहे 1.4 सेंटीमीटर्स आणि हाईट दिलेली आहे 2.1 सेंटीमीटर्स. सगळ्यात आधी आपल्याला कर्व्ड सरफेस एरिया फाइंड आउट करायचा आहे आणि मग टोटल सरफेस एरिया. सो कर्व्ड सरफेस एरिया फाइंड आउट करण्यासाठीचा फॉर्म्युला आहे कर्व्ड सरफेस एरिया इज इक्वल टू 2 पाय आर एच. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. 2 इंटू पायची व्हॅल्यू 22/7 इंटू आर ची व्हॅल्यू काय आहे 1.4 सेंटीमीटर्स इंटू हाईट आहे की नाही, हाईट दिलेला आहे 2.1 सेंटीमीटर्स. आता हे पहा 7 ने आपण 1.4 ला फार इझिली डिवाइड करू शकतो, 2.1 ला सुद्धा डिवाइड करू शकतो. पण आता इथे आपण 7 ने 1.4 ला डिवाइड करूयात. डिव्हिजन करूयात. 1.4 ला 7 ने डिवाइड केल्यानंतर कोशंट येतो 0.2. डेसिमल नंबरचे डिव्हिजन कसे करतात माहिती आहे ना तुम्हाला. हे पहा 7 ने 1.4 ला डिवाइड करायचंय, मग सगळ्यात आधी या 1 ला डिवाइड करायचं. 7 झिरोज आर 0. 1 मधून 0 सबट्रॅक्ट केल्यानंतर 1 रिमेनिंग राहतो. त्यानंतर आहे डेसिमल पॉईंट, मग कोशंटमध्ये देऊन घ्यायचा डेसिमल पॉईंट आणि हा 4 जो आहे तो खाली घ्यायचा. किती झाले 14. 7 2s आर 14. 14 मधून 14 सबट्रॅक्ट केल्यानंतर 0. अशा प्रकारे कोशंट 0.2 आलेला आहे इथे आपला. सो इथे डिवाइड करूयात. हे पहा डिव्हिजन केल्यानंतर हे आन्सर आलेला आहे. आता 2 इंटू 22 किती होतात 44. सो इथे राईट करूयात 44 इंटू 0.2 इंटू 2.1 ॲज इट इज खाली राईट करून घेऊया. आता यांचे मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचे आहे. सो 44 इंटू 0.2 केल्यानंतर प्रोडक्ट आपल्याला मिळतं 8.8. या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आन्सर काय आलेला आहे 8.8. आता 8.8 ला मल्टिप्लाय करायचं आहे 2.1 ने. हे पहा मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आन्सर आपल्याला मिळालेला आहे 18.48. सो 18.48 इथे आपलं आन्सर आलेला आहे. कर्व्ड सरफेसचा एरिया फाइंड आउट करतोय म्हणून राईट करूयात स्क्वेअर आणि युनिट सेंटीमीटर. सो हा झाला कर्व्ड सरफेस एरिया. ओके, आता फाइंड आउट काय करायचं आपल्याला टोटल सरफेस एरिया. सो लेट्स राईट हिअर टोटल सरफेस एरिया इज इक्वल टू 2 पाय आर इंटू एच प्लस आर. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. सो 2 ॲज इट इज पायची व्हॅल्यू 22/7, आरची व्हॅल्यू क्वेश्चनमध्ये दिलेली आहे 1.4. आता ब्रॅकेट ओपन करायचंय. एच ची काय व्हॅल्यू दिलेली आहे 2.1 प्लस आर आहे. ओके नाही, आरची व्हॅल्यू आहे 1.4. ब्रॅकेट क्लोज. आता या 7 ने 1.4 ला इझिली डिवाइड करू शकतो. इथेच आपण डिव्हिजन करून पाहिलेलं आहे. सो डिवाइड करून टाकूया इथल्या इथे. ओके, आता 2 इंटू 22 44. 44 इंटू 0.2. 44 इंटू 0.2 सुद्धा आपण इथे करून पाहिलेलं आहे. 8.8 आपला आन्सर आलेला आहे. सो इथे राईट करूयात 44 इंटू 0.2. तुम्ही डायरेक्टली 8.8 इथे राईट केलं तरी चालणार आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. इंटू ब्रॅकेट सॉल्व्ह करायचे आपल्याला. आता इथे 2.1 प्लस 1.4 किती येणार ॲडिशन 4 प्लस 1 5 आणि 2 प्लस 1 3. सो 3.5. ओके, नेक्स्ट स्टेपमध्ये 8.8 इंटू 3.5 मल्टिप्लिकेशन करून पाहूयात. हे पहा प्रोडक्ट काय आलेलं आहे आपलं. आता हे पहा इथे तुम्हाला माहित आहे डेसिमल नंबरचं जेव्हा आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं असतं तेव्हा आपण साधं जे मल्टिप्लाय करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला मल्टिप्लाय करायचे आणि त्यानंतर देऊन घ्यायचे आहेत डेसिमल पॉईंट. आता क्वेश्चनमध्ये
8.8 आहे आणि 3.5 आहे. डेसिमल पॉईंट नंतर ना इथे 1 डिजिट, डेसिमल पॉईंट नंतर ना इथे 1 डिजिट. टोटल डेसिमल पॉईंट नंतर किती डिजिट्स आहेत? 2 डिजिट्स आहेत. मग प्रोडक्टमध्ये सुद्धा राईट हँड साईडने 2 डिजिट्स सोडायचे आणि देऊन घ्यायचा डेसिमल पॉईंट. सो 1, 2 आणि इकडे येणार डेसिमल पॉईंट. सो 30.80 राईट करूया तिथे 30.80 स्क्वेअर सेंटीमीटर्स आलेला आहे आपला टोटल सरफेस एरिया ऑफ दिस सिलेंडर. नाव लेट्स सी थर्ड सब क्वेश्चन. आता इथे पहा रेडियस दिलेला आहे 2.5 सेंटीमीटर्स आणि हाईट आहे 7 सेंटीमीटर्स. सगळ्यात आधी आपल्याला कर्व्ड सरफेस एरिया फाइंड आउट करायचा आहे म्हणून त्याचा फॉर्म्युला इथे राईट करून घेतला 2πRh. व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूयात. सो 2 ॲज इट इज पायची व्हॅल्यू 22/7, आर आहे इथे 2.5 आणि h म्हणजेच हाईट आहे 7. ओके, आता हे पहा इथे 7 आहे आणि इथे 7 आहे. सो 7 7 इथे कट होऊन जाणार. रिमेनिंग काय आहे 2 × 22 × 2.5. 2 × 22 किती होणार? 44. सो 44 × 2.5 मल्टिप्लिकेशन करून घेऊयात. हे पहा मल्टिप्लिकेशन केल्यानंतर ना आपल्याला आन्सर काय मिळालेला आहे. आणि आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, मी इथे डेसिमल पॉईंट दिलेला नाहीये. मल्टिप्लिकेशन करते वेळी आपल्याला सिंपल मल्टिप्लिकेशन जसं करत असतो तसे मल्टिप्लिकेशन करायचे असते आणि त्यानंतर ना आपल्याला पाहायचं आहे की डेसिमल पॉईंट कुठे द्यायचा. सो इथे 2.5 आहे की नाही. सो इथे आपण डेसिमल पॉईंट देऊन घेतला. डेसिमल पॉईंट नंतर ना किती डिजिट्स आहेत? 1 डिजिट. सो प्रोडक्ट मध्ये सुद्धा राईट हँड साईडने 1 डिजिट सोडायचं आहे आणि देऊन घ्यायचं आहे डेसिमल पॉईंट. सो इथे आन्सर काय आलेला आहे 110 स्क्वेअर सेंटीमीटर्स. चला आता टोटल सरफेस एरिया फाइंड आउट करूया. त्यासाठीचा फॉर्म्युला आहे 2πr × h + r. व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूया. सो 2 पायची व्हॅल्यू 22/7 × r ची काय व्हॅल्यू दिलेली आहे 2.5. ब्रॅकेट ओपन, h आहे 7 प्लस r आहे 2.5. ओके, आता नेक्स्ट स्टेप मध्ये काय करणार आपण? जे न्यूमरेटर मध्ये आहे त्यांचं मल्टिप्लिकेशन करणार. डिनॉमिनेटर मध्ये 7 आहे बरोबर. सो 2 × 22 किती झाले? 44. 44 × 2.5 किती? हे पहा ऑलरेडी आपण इथे मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. आन्सर 110 आलेला आहे. सो राईट करूयात 110 न्यूमरेटर मध्ये आणि डिनॉमिनेटर मध्ये येणार हा 7 ॲज इट इज. ब्रॅकेट सॉल्व्ह करा. 7 + 2.5 किती होतं? 7 + 2.5 होतं 9.5. बऱ्याच मुलांना लगेच लक्षात आलं असणार आहे ऍडिशन कशी करायची आहे, पण क्वचितशी काही मुलं आहेत की ज्यांना डेसिमल ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन करते वेळी थोडंसं गोंधळून जायला होतं. पण हे पहा लक्षात घ्या इथे हा 7 होल नंबर आहे. 2.5 मध्ये 2 हा होल नंबर आहे. सो 7 + 2 किती झाले? 9 आणि मग नंतर ना हा डेसिमल पॉईंट आणि हा 5. सो 9.5 आलेला आहे इथे आपलं आन्सर. आता नेक्स्ट स्टेप मध्ये काय करणार आहे? या 7 ने तर आपण 9.5 ला कम्प्लीट डिवाइड नाही करू शकत, हो की नाही? तुम्ही प्रयत्न करून पहा की तुम्हाला डिवाइड करता येतंय का. आता पुढे काय करणार मग? 110 × 9.5 करणार. 110 × 9.5 केल्यानंतर ना आपल्याला प्रोडक्ट काय येतं? हे प्रोडक्ट आपलं करेक्ट आहे का? नाही. करेक्ट तर नाही म्हणू शकणार आपण याला, पण इनकम्प्लीट नक्कीच म्हणू शकतो. का इनकम्प्लीट आहे? कारण हे पहा मी तुम्हाला वारंवार सांगते की जेव्हा आपल्याला डेसिमल्सचं मल्टिप्लिकेशन करायचं असतं तेव्हा आपण साधं मल्टिप्लिकेशन विदाऊट डेसिमल पॉईंट मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे. प्रोडक्ट मिळाल्यानंतर ना काय करायचं? डेसिमल पॉईंट कुठे होता तिथे देऊन घ्यायचा आणि मग ऑब्झर्व करायचंय की डेसिमल पॉईंट नंतर किती डिजिट्स आहेत. आता इथे डेसिमल पॉईंट नंतर 1 डिजिट आहे. मग फायनल प्रोडक्ट मध्ये सुद्धा राईट हँड साईडने 1 डिजिट सोडायचं आहे आणि देऊन घ्यायचं आहे डेसिमल पॉईंट. आता झाले हे आपले कम्प्लीट इथले मल्टिप्लिकेशनचे आन्सर. सो इथे राईट करून घेऊयात 1045 डिवाइडेड बाय 7. आता 1045 ला 7 ने डिवाइड करूयात. 1045 ला 7 ने डिवाइड केल्यानंतर आपला क्वोशंट आलेला आहे 149.285 आणि इथे पहा रिमाइंडर 5 आलेला आहे. आता बऱ्याच मुलांना इथे प्रश्न पडू शकतो की अरे इथे रिमाइंडर तर 0 आलेला नाहीये, इथे कम्प्लीट डिव्हिजन आपलं झालेलं नाहीये, मग हे करेक्ट आन्सर येणार का? हे पहा हे करेक्ट आन्सर येणार. कसं काय येणार ते एकदा समजून घ्या, खूप इम्पॉर्टंट आहे. आता इथे डेसिमल पॉईंट नंतर ना आपले किती डिजिट्स झालेले आहेत? 1 2 3 डिजिट्स झालेले आहेत. आपण आणखी सुद्धा पुढे डिवाइड करू शकतो, पण हे डिव्हिजन पुढे लवकर संपणारच नाहीये कारण इथे डेसिमल पॉईंट आलेला आहे आणि पुढे हे असंच चालू राहणार आहे. मग अशा वेळी काय करायचं? 3 डिजिट्स झाले ना आपले डेसिमल पॉईंट नंतर ना की थांबायचंय आणि मग इथे आन्सर राईट करून घ्यायचं आपल्याला. हे आपलं आन्सर आलं. आता डेसिमल पॉईंट नंतर ना बऱ्याचदा आन्सर हे डेसिमल पॉईंट नंतर ना 2 डिजिट्सच असतं. ओके, म्हणजे डेसिमल पॉईंट नंतर ना 2 डिजिट्सच राईट केले जातात. मग इथे तर आपले 3 डिजिट आलेले आहेत. मग काय करायचं? हा 5 राईट करायचा नाही का? तर नाही, तसं करायचं नाही. हे पहा
डेसिमल पॉईंट नंतरनं हा जो थर्ड डिजिट आहे ना तो 5 किंवा 5 पेक्षा जास्त येत असेल, लक्षात घ्या 5 किंवा 5 पेक्षा जास्त येत असेल तर त्याला आपण राईट करायचं नाही, पण त्याच्या आधीचा जो डिजिट आहे त्याला 1 ने वाढवायचा आहे. आता इथे 8 आहे ना, मग तिथे होणार 9. सो हे झाले आपले या डिव्हिजनचे आन्सर. आता लक्षात घ्या, मी तुम्हाला म्हटलं हे पहा आपला हा कोशंट होता. मी तुम्हाला म्हणाले की 5 किंवा 5 पेक्षा जास्त जर असेल डिजिट तर त्याच्या आधीच्या डिजिटला 1 ने वाढवायचं. पण जर अशी कंडिशन आली की 5 पेक्षा कमी आहे, हा इथला जो नंबर आहे तो 1 आहे, 2 आहे, 3 आहे किंवा 4 आहे, मग अशा वेळी काय करायचं, सिम्पली त्याला राईटच करायचं नाही आणि बाकीचे जे डिजिट्स आहेत ते ऍज इट इज ठेवायचे. आता इथे 5 आहे म्हणून आपण 5 ला नाही राईट करणार आणि त्याच्या आधीचा डिजिट आहे 8, त्याला 1 ने वाढवणार. सो इथे होणार 9. सिंपल. चला, सो आपण टोटल सरफेस एरिया फाइंड आउट करतोय, हो की नाही, म्हणून इथे राईट करूया स्क्वेअर सेंटीमीटर्स. हे झाले आपले या क्वेश्चनचे कम्प्लीट आन्सर. कर्व्ड सरफेस एरिया 110 स्क्वेअर सेंटीमीटर्स आणि टोटल सरफेस एरिया 149.29 स्क्वेअर सेंटीमीटर्स. चला आता फोर्थ सब क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. रेडियस 70 आहे आणि हाईट 1.4 सेंटीमीटर्स आहे. आधी आपल्याला कर्व्ड सरफेस एरिया फाइंड आउट करायचा आहे, त्यासाठीचा फॉर्म्युला आहे 2πRh. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. 2 पायची व्हॅल्यू 22/7, आर दिलेला आहे 70 आणि एच आहे 1.4. आता 7 ने 70 ला फार इझिली डिवाइड करू शकतो. 7 10s are 70, राईट. आता मल्टिप्लिकेशन करूयात. 2 × 22 किती झाले, 44 झालेले आहेत इथे आणि 10 × 1.4 करूयात आपण. आता जेव्हा कधी हे पहा 10 आहे, इथे जर 100 असता, 1000 असता आणि इकडे डेसिमल नंबर असता तर कसं मल्टिप्लिकेशन करतात. या छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत ज्या व्हिडिओ चालू असताना मी तुम्हाला देत असते. ट्रिक्स आणि टिप्स म्हणू शकता, या आपल्याला अभ्यासामध्ये असतात, पण काही वेळानंतरनं म्हणजे एखादा टॉपिक संपल्यानंतर आपल्याला त्याचा विसर पडतो. मग तो विसर पडू नये यासाठी असे जे व्हिडिओज असतात ते व्यवस्थित पाहत जा, म्हणजे छोटे छोटे टिप्स तुम्हाला नेहमी लक्षात राहतील. आता हे पहा, हा डेसिमल नंबर आहे आणि इथे 10 आहे. 1 वर किती झिरो आहे, 1 0 आहे, बरोबर. म्हणजे आता हा जो डेसिमल पॉइंट आहे ना तो 1 डिजिट जम्प करणार राईट हँड साईडला. आता इथे आहे की नाही हा डेसिमल पॉइंट, हा इथे 1 0 असल्यामुळे इकडे जम्प करणार आणि इथे येणार 14च्या नंतर येणार. आता 14च्या नंतर आल्यावर इकडे काय आहे का, नाहीये ना, म्हणजे 10 × 1.4 केल्यानंतर आपला आन्सर येणार 14. कसं काय ते पाहूयात. हे पहा रफ वर्क मध्ये 10 × 1.4 करतोय, हो की नाही. आता इथे हा डेसिमल पॉइंट विसरून जा. साधं मल्टिप्लिकेशन पहा, साधं मल्टिप्लिकेशन करतो तेव्हा आपल्याला माहितीये की 10 ने जेव्हा आपण मल्टिप्लाय करतो तेव्हा 140 असं आपलं प्रोडक्ट येतं, 140. आता डेसिमल पॉइंट घ्या. डेसिमल पॉइंट आता कुठे देणार, तर राईट हँड साईडने 1 डिजिट सोडून. सो इथे येणार डेसिमल पॉइंट. पाहिलं आन्सर काय आलं, 14. आता एवढं सगळं करायची गरज होती का, नाही. जर आपल्या ट्रिक्स टिप्स लक्षात असतील तर फार कमी वेळामध्ये आपण कोणताही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो फार इझिली. सो खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्या खूप महत्वाच्या असतात. सो इथे 14. 44 × 14 करा. 44 × 14 केल्यानंतर ना प्रोडक्ट येतं 616. लेट्स राईट हिअर 616. एरिया आलेला आहे आपल्या इथे कर्व सरफेस एरिया. सो स्क्वेअर तर येणारच आणि युनिट काय येणार, सेंटीमीटर्स. ओके. आता कर्व सरफेस एरिया फाइंड आउट करून झालेला आहे. टोटल सरफेस एरिया फाइंड आउट करूया. त्यासाठीचा फॉर्म्युला आहे 2πr × h + r. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. सो 2 पायची व्हॅल्यू 22/7 इंटू r आहे 70, ब्रॅकेट मध्ये h आहे 1.4 प्लस r आहे 70, ब्रॅकेट क्लोज. 7 ने 70 ला डिवाइड करूयात. 7 10s are 70. आता 2 × 22 किती झाले, 44 इंटू हा 10 आहे. सो इंटू 10. तुम्ही इथेच या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन केलं तरीही चालणार आहे, काही हरकत नाही. पण आपण आता इथे असं राईट करून घेऊयात. ब्रॅकेट सॉल्व्ह करा. 1.4 + 70 कसं करणार ऍडिशन, 70 + 1 करायचं. जे होल नंबर्स आहेत त्यांना ऍड करायचं. किती झाले, 71. त्यानंतर ना 0.4 राईट करायचं. सो 71.4. हे पहा अशा प्रकारे आपल्याला ऍडिशन करायचं असतं. होल नंबर्सला होल नंबर्सच्या खाली राईट करायचं. डेसिमल नंबर्स हे पहा 70 ला डेसिमल दिलेलं होतं का, होल नंबर आहे की नाही, आणि 1.4 आहे. सो होल नंबर्स इकडे राईट करायचं, डेसिमल पॉईंटच्या खाली डेसिमल पॉईंट आला पाहिजे आणि मग इकडे 0 राईट करा. नाही राईट केला तरी चालणार आहे. 417. सो 71.4. ओके. आता हे पहा
इकडे हा मोठा नंबर आहे की नाही, इथे हा डेसिमल नंबर आहे, पॉइंट आहे. मग आपण इथे वरतीच अभ्यासलेलं होतं डेसिमल पॉइंट कसा शिफ्ट होतो राईट हँड साईडला. सो इथे सुद्धा 10 आहे, 1 वर 1 0 आहे, हो ना. मग जर 10 ने आपण या नंबरला मल्टिप्लाय केलं तर डेसिमल पॉइंट राईट हँड साईडला शिफ्ट होणार आहे. मग किती नंबर होणार? 714. हे पहा, इथे आपण 44 ॲज इट इज राईट करूयात, यांचे मल्टिप्लिकेशन करूयात. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर ना 714.0 हा 0 नाही राईट केला तरी पण चालणार आहे. आता या दोघांचे मल्टिप्लिकेशन करूयात. हे पहा, मल्टिप्लिकेशन केल्यानंतर ना आपले आन्सर आलेलं आहे 31,416. लेट्स राईट हिअर 31,416. पुढे स्क्वेअर सेंटीमीटर्स. ओके, इथे आपले हे फोर्थ सब क्वेश्चनचे आन्सर कम्प्लीट सॉल्व्ह करून झालेले आहे. नेक्स्ट पाहूयात. रेडियस आहे 4.2 सेंटीमीटर्स, हाईट दिलेली आहे 14 सेंटीमीटर्स. कर्व सरफेस एरिया फाइंड आउट करायचा आहे आधी आपल्याला, म्हणून 2 पाय आर एच. व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूयात. 2 पायची व्हॅल्यू 22/7, आर आहे 4.2, एच आहे 14. आता या 7 ने 14 ला डिवाइड करूयात. 7 1 जार 7, 7 2 जार 14. आता मल्टिप्लिकेशन करून घेऊयात. 2 इंटू 22 किती झाले? 44. 44 इंटू 2 88 होणार आणि मल्टिप्लाइड बाय 4.2 करूयात. ओके, तर या दोघांचे मल्टिप्लिकेशन करूयात. इथे काय आन्सर आले आपले? हे कम्प्लीट आन्सर नाहीये, हे इनकम्प्लीट आहे. हे पहा, डेसिमल पॉईंट दिलेला नाहीये मी अजून. सो इथे आपण देऊन घेऊयात डेसिमल पॉईंट. फायनल प्रोडक्ट मध्ये डेसिमल पॉईंट कुठे येणार? तर राईट हँड साइडने 1 डिजिट सोडून. लेट्स राईट हिअर आर आन्सर 369.6 स्क्वेअर सेंटीमीटर्स. काय झाला? कर्व्ड सरफेस एरिया. आता टोटल सरफेस एरिया फाइंड आउट करूया. फॉर्म्युला 2 पाय आर इंटू एच प्लस आर. सो 2 पायची व्हॅल्यू 22/7, आर 4.2, ब्रॅकेटमध्ये एच आहे 14 प्लस आर आहे 4.2. आता या 7 ने 4.2 ला डिवाइड करूयात. 7 ने 4.2 ला डिवाइड केल्यानंतर ना आपल्याला आन्सर मिळतं 0.6. डिव्हिजन करून पाहायचंय तुम्ही, 0.6 तुम्हाला आन्सर येणार आहे. 7 6 जार 42 येतं, हो ना. आता 2 इंटू 22 करा. 2 इंटू 22 येतं 44. 44 इंटू 0.6. ब्रॅकेट सॉल्व्ह करूयात आपण. 14 प्लस 4.2. 14 प्लस 4.2 केल्यानंतर ना 18.2 येतं. असं नाही केलं तुम्ही रफ वर्क मध्ये तरी चालणार आहे. तुम्हाला इथल्या इथे सॉल्व्ह करायचा कॉन्फिडन्स असेल तर तुम्ही करू शकता. कॉन्फिडन्स काय, किती इझी आहे हे पहा. होल नंबर्स पाहायचे. 14 प्लस 4 किती झाले? 18. आणि नंतर ना डेसिमल पॉईंट आहे आणि हा 2 आहे. सो 18.2 झालं. आता हे पहा, मल्टिप्लिकेशन करूयात. 44 इंटू 0.6, हो की नाही. आन्सर आपल्याला हे पहा, इथे पॉइंट आहे ना, इकडे प्रोडक्ट मध्ये इथे पॉइंट येणार 26.4. सो यांचं प्रोडक्ट आलेला आहे 26.4. पण हा सुद्धा आहे ना मल्टिप्लिकेशन मध्ये. चला मग 26.4 इंटू 18.2 करूयात. काय आन्सर आलं आपलं? हे पहा, 480.48. आता इथे डेसिमल पॉइंट्स आपले द्यायचे राहिलेले आहेत. हे पहा, 26.4 आहे आणि इथे 18.2 आहे. सो डेसिमल पॉइंट नंतर ना हा एक डिजिट, डेसिमल पॉइंट नंतर ना हा एक डिजिट. सो टोटल डेसिमल पॉइंट नंतर ना 2 डिजिट्स आहेत. म्हणून फायनल प्रोडक्ट मध्ये सुद्धा राईट हँड साइडने 2 डिजिट्स आपल्याला सोडायचे आहेत आणि इथे द्यायचा आहे डेसिमल पॉइंट. सो हे झाले आपले आन्सर 480.48 स्क्वेअर सेंटीमीटर्स. सो अशा प्रकारे आपला प्रॅक्टिस सेट 16.2 मधील फर्स्ट क्वेश्चन कम्प्लीट सॉल्व्ह करून झालेला आहे.